सिन्नर तालुक्यातील डुबरेवाडी येथे काल शुक्रवारी रात्री 9:30च्या सुमारास भीषण आग लागून गावच्या मध्यवस्तीतील 150 वर्ष जुनी दुमजली लाकडी इमारत जळून खाक झाली आहे। सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे। भास्कर लक्ष्मण सदगीर यांच्या मालकीची जुनी इमारत भाडेकरूंना दिली होती। प्राथमिक माहितीनुसार अरुणा कारभारी गोफणे यांच्या घरातील गॅस टाकीच्या नळीतून झालेल्या गळतीमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे। या आगीत गणेश रघुनाथ गोफणे यांचे धान्याची 20 पोते, संसारोपयोगी भांडे, कपडे रोख 35,000 रुपये व 2.5 ते 3 लाख रुपयांचे दागिने भस्मसात झाले। तर सचिन अजिनाथ धोत्रे यांचे साधारण 2.5 लाख रुपये किमतीचे डीजे साहित्य जळून खाक झाले। घटनेच्या वेळी घरात कुणीही नसल्याने जीवितहानी टळली, मात्र लाकडी घरातील फर्निचर, कपडे व साहित्यामुळे आगीने भक्ष्यात भीषण रूप धारण केले होते। ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आग नियंत्रणाबाहेर गेल्याने सरपंच दत्तू गोफणे यांनी तातडीने अग्निशमन दल व पोलिसांना कळवले। सिन्नर नगरपालिका व MIDCचे 2 अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले। 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले। गावाच्या मध्यवस्तीतील या दुर्घटनेने ग्रामस्थ हादरले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे, मात्र जीवितहानी टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय।